तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आता मी जेवण करत आहे. एक कढी आहे, भाजी आहे, पोळी आहे. तर भेटतो जेवण केल्यानंतर. तर मित्रांनो, आता आलो बा मी जंगलात. तर जंगलात कायसाठी आलो, तर जंगलात आलो मी म्हशी चारायला. तर आता म्हशी बी दाखवतो तुम्हाला, आपल्या इच्छा. तर आज म्हशीकडे काहून आलो, तर म्हशीकडे या कारणानं आलो कारण की आज माणूस काही म्हशीकडे होता नाही, तर तो गेला काटून. तर तुम्हाला दाखवतो आता म्हशी. तर चला. तर असं जावं लागतंय. तर क्या बोलते बाबले, मजे में छो क्या? आप कैसे हो बताओ यार भाई लोग. तर हे पाहू शकता, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे गेले आहे, म्हणजे एका ठिकाणी चरत नाही का नाही. तर हे पाहू शकता तुम्ही, हे एक इथं आहे, एक इकडे आहे. गाई बी आहे आपल्या इथं, तर तिकडे आहे. तर दाखवतो तुम्हाला सगळे, म्हणजे तर आता कचरा आहे का नाही, म्हणजे झाडच झाड आहे. तर आता तुम्हाला मग दाखवतो. तर गाईच पाहू शकता तुम्ही, ह्या म्हशी आहे आपल्या पूर्ण गाई बी आहे. तर आपल्या ह्या पूर्ण गाई म्हशी आहे. तर जंगलात आलो बा. तर यायला म्हणजे हातानं काही चारा नाही लागत, ऑटोमॅटिक चरते. फक्त कोणाच्या वावरात गी नाही गेल्या पाहिजे बा, तर लक्ष ठेवावं लागते. बाकी काही नाही, इझी आहे म्हशी चारणं. तर आता आलो बा तलावापाशी. तर हे तलावापासचा व्ह्यू आहे, इकडे तलाव आहे. तर इथं छोटासा म्हणजे लहान हे आहे, वॉटरफॉल पाहू शकतो इथं. तर दाखवू शकतो तुम्हाला, पाहू शकता तुम्ही, आहे का नाही. तर इथं तलावातून पाणी येतं, ओव्हरफ्लो झालं म्हणजे पाणी येते इथं. तर इथं आपल्या म्हशी की चरून राहिल्या, ह्या पाहू शकता तुम्ही मस्तपैकी. तर मजा येते यार म्हशी चारण्यात बी एक वेगळी. पावसाळ्याची खरोखर मजा येते म्हणा, म्हणजे तेवढं काही त्रास नाही देत म्हशी, काहीच नाही, म्हणजे तेवढं काही टेन्शन नाही राहत. पण उन्हाळ्याचं इतकं यार चारा खतम होऊन जाते, सगळं खतम होऊन जाते. पण चाला म्हणजे इच्छा नाही होत मग म्हशी चारायची, कारण की यार हे होऊन जाते ना, का म्हणते चालं त्याला, ते चारा खतम होऊन जाते. तर चारा खतम झाल्यावर कसं आहे, का चारणार आहे त्याला, का नाही. तर अशी गोष्ट आहे बा. अबे हात दुखला ब्लॉक करू करू, इतक्या लवकर हात दुखला भाई आपला. तर हां, तर पाहू शकता बा हात दुखला, कारण की आपल्याला ब्लॉगिंग करून जास्त वेळ काही झाला नाही. तर करू 30 दिवसाचा चॅलेंज घेतला आपण, म्हणजे 30 दिवस कंटिन्यू ब्लॉगिंग करीन ना. कालचा ब्लॉग तर खूप बेकार झाला म्हणा, कारण की मला असं वाटून राहिलं का टाकायलाच नाही पाहिजे नव्हतं. पण कसं आहे, चॅलेंज केला आहे भाऊ. तर करू, पाहू कोणती कोणती प्रॉब्लेम येते, आणि जे पण मला प्रॉब्लेम येईन किंवा काही येईन, तर मी पूर्ण म्हणजे ब्लॉगमध्ये, म्हणजे 30 दिवस झाले त्यानंतर पूर्ण मी एक प्रॉब्लेमचा व्हिडिओ टाकीन, का आलं. तर भाई आता एका विहिरीपाशी आलो आहे मी, हे पाहू शकते इथं. तर इथं विहीर आहे. आईचा कॉल येऊन मला वाटते, तर पहिले आईचा कॉल उचलतो. तर यार जसा मी व्हिडिओ बंद करायला गेलो तसा आईचा कॉल कटला, आणि रिटर्न 2-3 वेळा कॉल केला तर आईनं काही उचललं नाही. मला असं वाटून राहिलं का बहुतेक सायलेंट असेल मोबाईल. तर कसं आहे, आई येऊन राहिली असेल म्हशीकडे, कारण की मला जावं लागते कंपनीत. तर आता आई येईन बहुतेक असं वाटून राहिलं.
विचारत असेल का आई कुठं आहे तू, मी येतो तापाशी, कारण की जंगलात म्हणजे म्हशी कुठं जाईन ते सांगता नाही येत ना. तर भाई यार आयफोनचं स्टोरेजच भरलं होतं, दिमाग खराब होऊन गेलं यार. कसं आहे सगळ्या गोष्टीची प्लॅनिंग करावं लागते, पण मी काही प्लॅनिंग नाही केली, काहीच नाही केलं. सीधं मी चॅलेंज घेतला 30 दिवस ब्लॉगिंग करायचा. तर यार कालचा ब्लॉग म्हणजे या कारणानं, कारण की स्टोरेज होतं नाही होतं, पण ते ऐन वेळेवर वाईज बी नाही आली, पूर्ण म्हणजे मूड ऑफ होऊन गेलं यार. काय करता म्हणजे डिलेट मारू व्हिडिओ करू ते म्हणजे इकडे डिलेट मारणं आणि इकडे व्हिडिओ करणं ना. आता पण व्हिडिओ मी डिलेटच मारले. तर काल म्हणजे कालचा ब्लॉग असं वाटलं मला होऊन जाईन, कारण की मी काही व्हिडिओ एडिट बी केले होते, तर वाटलं होतं का होऊन जाईन, पण नाही झाला साला कालचा पण ब्लॉग आणि वाईस पण. अरे दिमाग खराब होऊन गेलं. तर जाऊ द्या, जसं पण होऊन तसं होऊ द्या. पण मी 30 दिवस करून पाहतो, ट्राय करून पाहतो होती की नाही होत. पाहत राहतो मी असे ब्लॉग. तर आजचा ब्लॉग इथंच खतम करतो, कारण की स्टोरेज नाही भाऊ आपल्यापाशी, म्हणजे स्टोरेज नसल्या कारणानं मी आजचा ब्लॉग खतम करतो. जर वाटला स्टोरेज जिथपर्यंत चालते तिथपर्यंत पाहतो, का होते का नाही पार, मग उद्या पार मेमरीज खालास करून टाकतो आयफोनची चहा पितरले. तर जोपर्यंत स्टोरेज आहे तोपर्यंत, आता होऊन राहिला कॅमेरा डिलीट मारले, तर जोपर्यंत स्टोरेज आहे तोपर्यंत करत राहतो मी, ठीक आहे ब्लॉग. तर पात्रा आपला व्हिडिओ, ठीक आहे. तर फायनली आता आई येतो म्हणते बा म्हशीकडे. तर सांगितलं, आईचा कॉल आला होता आताच, तर मी तलावर आहे म्हणून. तर येत आहे आई आता. तर यार अशी ताण लागली का नाही मला, ताण म्हणजे पाणी प्यायचं आहे मला यार. लय जीव म्हणजे असा तर कसा तरी करून राहिला यार, कारण की 4 घंटे झाले. 4 घंट्यापासून तर मी कमसे कम 6-7 किलोमीटर चाललेलो आहे, कारण की म्हशी मागं दौडा बी लागते, धावा बी लागते आणि चाला बी लागते आणि हकला लागते. तर त्या कारणानं मी थकलो आहे खूप. तर ताण लागली यार मला. पण आता सध्या काही पाणी भेटणार नाही. इथं पाणी खूप सारं आहे म्हणा, पण ते पाणी पिऊ नाही शकत, कारण की सर्दी खोकला होऊ शकते. सर्दी खोकला जर झालं म्हणजे बिमारच झालं, म्हणजे दवाखान्यात जावं लागेल. त्याच्यापेक्षा थोडंसं राहू. आई येऊनच राहिली असेल, अर्ध्यामध्ये गी असेल, तर हो आता घरी जाऊ मग पिऊ पाणी. तर ठीक आहे, आई याची वाट पाहतो आता. तर फायनली गाईस आई आलेली आहे, ते पाहू शकतं तिथे दिसते का. तर आता जातो बा घरी. तर चाललं बा आता घरी, आईसोबत बी बोललो. तर जातो बा घरी. पाणी टाकून ठेवला म्हणे, आंघोळ करतो म्हणे. तर भेटू आता घरी. तर मित्रांनो आता आलो बा घरी ना, आता करतो आंघोळ. खूप थकलो आहे मी. तर मित्रांनो आता फायनली चाललो बा आता मी आंघोळ करून कंपनीमध्ये. तर आजचा वेदर मस्त दिसून राहिला, ऊन दिसून राहिली मस्तपैकी. तर आज म्हणजे पाणी वाणी पूर्ण गेलेलं आहे. तर चांगलं झालं. आता चड्ड्या की वारण पूर्ण, तर कपडे की वारू शकते आणि घुमा फिरायला म्हणजे पूर्ण जागा झाली मस्तपैकी. नाही तर कुठं जाता नाही. तर ठीक आहे, मग भेटू समोरच्या ब्लॉगमध्ये, उद्याच्या ब्लॉगमध्ये.